मी जास्त बोलणार नाही, कारण रविवारचा दिवस तुम्ही सगळेजण उपस्थित, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं तुमच्या समस्या ज्या काही आहेत नागरिकांच्या आम्ही फेस करतो. आम्ही नागरिकच आहोत, आम्ही नाही आलो ह्याच्यातूनच जातोय. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या प्रखरतेने मांडल्या, तिथे मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला तुमचा वेळ दिला त्यामुळे धन्यवाद. प्रशासनाचा 10 वर्षाचा अनुभव, बजेट कसं आणायचं, त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं, याचा पूर्ण मला अनुभव आहे. 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. या भागात नव्हते, सुतारवाडी पाषाण या परिसरामध्ये मी, माझा तोच भाग होता म्हणून तिथंच काम केलं होतं. तुम्ही 10 वर्षापूर्वी जर इथे आला असाल, त्या भागात तुमचं येणं जाणं होतं, तर तेव्हा पाहिलं असाल तिथली परिस्थिती काय होती. ते जे काही डेव्हलपमेंट झाले ते माझ्याच काळात झाले होते. स्विमिंग टँक असेल, सूस रोडचा रस्ता डेव्हलपमेंट असेल. पण आता तुम्ही ज्या काही समस्या मांडल्या त्या सर्व समस्यांचं निरासन होऊन पुढच्या वेळी जेव्हा आम्ही मिटिंगला येऊ तेव्हा तुम्ही सांगाल की आमच्या या समस्या आहेत त्या तुम्ही नील केल्यात. समस्या शून्य असा भाग हाच नाही तर पूर्ण प्रभाग आम्ही जेवढ्या काही समस्या, मेन आहे रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज, ह्या जर समस्या पूर्ण झाल्या तर इथे काही समस्या येत नाही. फुटपाथ, या समस्या पूर्ण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी भारतीय जनता पार्टीला तुमची मदत हवी आहे. आमचे 4ही नगरसेवक जर निवडून आले, बजेट जास्त घेता येईल, इम्प्लिमेंट जास्त करता येईल, यासाठी आम्हाला तुमचे मतरूपी आशीर्वाद द्यावेत हीच विनंती. धन्यवाद.